जय हिंद मित्रांनो, मी तुमचा मित्र पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र बारामते माय जॉब स्मार्ट्स या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पोलीस भरती करत असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे सर्व व्हिडिओ हे खास आपण पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच बनवणार आहोत. आणि बनवलेले व्हिडिओ आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जरूर बघा, त्यामुळे तुम्हाला योग्य अभ्यासाची दिशा कळेल, तसेच योग्य मार्गदर्शन मिळेल. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर अतिसंभाव्य असे 100 प्रश्न घेणार आहोत. ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. तसेच तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती ते कमेंट करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. महाराष्ट्रात 36 पैकी 34 जिल्ह्यांत जिल्हा परिषदा कार्यरत आहेत. टिंबटिंब या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा कार्यरत नाहीत. उत्तर आहे मुंबई शहर व उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा कार्यरत नाहीत. प्रश्न दुसरा. क्षेत्रफळाचा विचार करता अहमदनगर हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे, तर सर्वात लहान जिल्हा कोणता? उत्तर आहे मुंबई शहर. प्रश्न तिसरा. महाराष्ट्रात टिंबटिंब या शहरात पहिली कापड गिरणी 1851 मध्ये, तसेच गिरणी कामगारांची पहिली संघटना 1884 साली स्थापन झाली. उत्तर आहे मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. प्रश्न चौथा. देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 मध्ये सुरू झाले, ते कोणत्या शहरामध्ये झाले? देशातील पहिले रेडिओ केंद्र 1927 मध्ये हे मुंबई या शहरामध्ये सुरू झाले. प्रश्न क्रमांक 5. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम कोठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे मुंबई या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 6. केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था कोठे आहे? केंद्रीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण संस्था ही मुंबई या ठिकाणीच आहे. प्रश्न क्रमांक 7. कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा कंसात कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी ही राज्यात टिंबटिंब या ठिकाणी 1924 साली कार्यरत झाली आहे. उत्तर आहे मुंबई या ठिकाणी 1924 मध्ये कापूस तंत्रज्ञान संशोधन प्रयोगशाळा स्थापन झाली आहे. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन कंसात मेल्ट्रॉन चे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन मेल्ट्रॉनचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. राज्यात टिंबटिंब येथे जहाज बांधणी केंद्र आहे. राज्यात मुंबई या ठिकाणी माझगाव डॉक येथे जहाज बांधणी केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 10. सन 2013च्या मध्यापर्यंत देशातील सर्वात मोठी तार कचेरी कोठे होती? उत्तर आहे मुंबई या ठिकाणी. तार कचेरी म्हणजे पोस्ट ऑफिस. प्रश्न क्रमांक 12. मध्ये विकसित करण्यात आलेले व आता फिरोजशाह मेहता उद्यान हे कोठे आहे? फिरोजशाह मेहता हे उद्यान हँगिंग गार्डन या नावाने ओळखले जाते, ते आहे मुंबई या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 11 आहे. कोणत्या वर्षी जुन्या मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला? सन 1990 मध्ये.
जुन्या मुंबई जिल्ह्यातून मुंबई उपनगर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 13. मुंबई येथील हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात होता? मुंबई येथील प्रमुख हुतात्मा चौक म्हणून ओळखला जाणारा परिसर पूर्वी फ्लोरा फाउंटन या नावाने ओळखला जात होता. प्रश्न क्रमांक 14. सन 1878 मध्ये बांधून पूर्ण झालेली मुंबई उच्च न्यायालयाची इमारत इंग्रजांच्या टिंब या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना म्हणता येईल. उत्तर आहे गॉथिक या बांधकाम शैलीचा उत्तम नमुना आहे. प्रश्न क्रमांक 15. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल म्हणून ओळखले जाणारे व्हिक्टोरिया टर्मिनस या इटालियन गॉथिक शैलीने बांधलेले रेल्वे स्टेशनच्या वास्तुरचनेचे श्रेय कोणास दिले जाते? उत्तर आहे F.W. स्टीव्हन्स. प्रश्न क्रमांक 16. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदान पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? उत्तर आहे गवालिया टँक या मैदान या नावाने ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 17. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे कावस्सी, जहांगीर हॉल व गेट ऑफ इंडिया या वास्तूंची रचना करण्याचे श्रेय प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविराद यास द्यावे लागेल. उत्तर आहे जॉर्ज विटेट यास द्यावे लागेल. प्रश्न क्रमांक 18. 7 बेटे एकमेकांना जोडून आजचे मुंबई शहर साकार करण्यात पायाभूत ठरणाऱ्या टिंब या ब्रिटिश गव्हर्नरला आधुनिक मुंबईचा शिल्पकार असे म्हणतात. आधुनिक मुंबईचा शिल्पकार कोणास म्हणतात? तर तो आहे जोराल्ड ऑन्जियर या इंग्रज अधिकाऱ्याकडे. प्रश्न क्रमांक 19. मुंबई उपनगर जिल्ह्यातून पश्चिम द्रुतगती महामार्ग वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टिंब या नावे ओळखला जातो. उत्तर आहे अली यावर जंग मार्ग. प्रश्न क्रमांक 20. मुंबई उपनगरातून जाणाऱ्या टिंब या महामार्गास वसंतराव नाईक महामार्ग म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे पूर्व द्रुतगती महामार्ग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2017-18 मधील उपलब्ध माहितीनुसार राज्यातील एकूण श्रीमंतांपैकी 46.1% श्रमिक कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 22. अणुशक्ती केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले मुंबईजवळचे तारापूर हे ठिकाण प्रत्यक्षात टिंब या जिल्ह्यात मोडते. उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 23. मुशी जातीचे गवत महाराष्ट्रात टिंब या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळते. मुशी या जातीचे गवत ठाणे व पालघर या 2 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. प्रश्न क्रमांक 24. खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात टिंब येथे आहे. खैरापासून काथ तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यामध्ये डहाणू रोड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 25. तानसा व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ टिंब या जिल्ह्यात दातिवऱ्याची खाडी आहे. उत्तर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तानसा व वैतरणा या नद्यांच्या मुखाजवळ दातिवरची खाडी आहे.
पुढचा प्रश्न आहे, साष्टी बेटामुळे या नदीचे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. तर आहे उल्हास या नदीचे साक्षी बेटामुळे 2 फाटे झाले असून ती 2 मुखांनी अरबी समुद्रास मिळते. पुढचा प्रश्न आहे, ठाण्याची खाडी व वसईची खाडी या 2 खाड्या टिंबटिंब नदीच्या मुखाशी तयार झाल्या आहेत. उत्तर आहे उल्हास. प्रश्न क्रमांक 28, महाबळेश्वर व पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे सातारा जिल्ह्यात आहेत. तर तितकेच प्रसिद्ध असलेले माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे माथेरान हे रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 30, समुद्रात खडकावर बांधलेला टिंबटिंब हा किल्ला रायगड जिल्ह्यात मोडतो. उत्तर आहे मुरुड जंजिरा हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये मोडतो. प्रश्न क्रमांक 29 आहे, टिंबटिंब हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय पूर्वी मराठ्यांचे आरमार प्रमुख आंग्रे यांच्या राजधानीचे ठिकाण होते. उत्तर आहे अलिबाग. प्रश्न क्रमांक 31, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब हा सागरी किल्ला मराठ्यांना कधीही जिंकता आला नाही. उत्तर आहे मुरुड जंजिरा हा किल्ला कधीही जिंकता आला नाही. प्रश्न क्रमांक 32, टिंबटिंब हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र होय. टिंबटिंब हे राज्यातील पहिले जलविद्युत केंद्र आहे. खोपोली हे पहिले जलविद्युत केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 33, भीरा अवजल प्रवाह हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. उत्तर आहे कर्नाळा पक्षी अभयारण्य हे राज्यातील पहिले पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 35, शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी बांधलेला टिंबटिंब हा जलदुर्ग सध्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये येतो. कुलाबा या ठिकाणी येतो. प्रश्न क्रमांक 36, रायगड जिल्ह्यातील टिंबटिंब ही जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून घोषित केली आहे. उत्तर आहे कातकरी ही जमात अतिमागास जमात म्हणून रायगड जिल्ह्यातील जी आहे ती केंद्र शासनाने घोषित केली आहे. प्रश्न क्रमांक 37, 16 जून 1674 रोजी टिंबटिंब या गडावर शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. उत्तर आहे रायगड या गडावर 16 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक संपन्न झाला. प्रश्न क्रमांक 38, इसवी सन 1869च्या दरम्यान थोर समाजसुधारकाने रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ते आहेत मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावरील शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. प्रश्न क्रमांक 39, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवाजी उत्सव 15 एप्रिल 1896 रोजी टिंबटिंब या गडावर साजरा केला. उत्तर आहे रायगड या गडावर साजरा केला. प्रश्न क्रमांक 40, रेखीव गणेश मूर्ती बनविण्याचे अनेक कारखाने असलेले रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध तालुक्याचे ठिकाण कोणते? उत्तर आहे पेण या ठिकाणी रेखीव गणेश मूर्ती बनवण्याचे अनेक कारखाने आहेत.
प्रश्न क्रमांक 41, भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प टिंबटिंब या ठिकाणी विकसित होत आहे. भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प हा रत्नागिरी या ठिकाणी विकसित होत आहे. प्रश्न क्रमांक 42, भारतीय अणुऊर्जा महामंडळाने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी अणुऊर्जा प्रकल्प उभारणे निश्चित केले आहे. उत्तर आहे जैतापूर रत्नागिरी या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 43, रत्नागिरी जिल्ह्यात टिंबटिंब येथे 4000 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. उत्तर आहे धोपावे या ठिकाणी प्रस्तावित आहे. प्रश्न क्रमांक 44, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यात कोठे आहे? उत्तर आहे दापोले या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 45, गोपाळ कृष्ण गोखले यांचे जन्मगाव म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाचा निर्देश कराल? गोपाळकृष्ण गोखले यांचे जन्मगाव हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतळूक हे आहे. प्रश्न क्रमांक 46, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव कोणते? उत्तर आहे शिरवली हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगाव आहे. प्रश्न क्रमांक 47, अनेक थोर व्यक्तींना जन्म देणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यास टिंबटिंब म्हणून ओळखले जाते. उत्तर आहे रत्नभूमी म्हणून रत्नागिरी जिल्ह्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 48, मराठी वृत्तपत्रांचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे टिंबटिंब हे जन्मस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. उत्तर आहे पोंभुर्ले हे जन्मस्थान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 49, कोकणचे गांधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आप्पासाहेब पटवर्धन यांचा आश्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळ टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे गोपुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 50, सिंधुदुर्ग नगरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? सिंधुदुर्ग नगरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 51, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टिंबटिंब येथे उभारण्यात आला. तर आहे जमसांडे देवगड या ठिकाणी उभारण्यात आला. प्रश्न क्रमांक 52, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ टिंबटिंब येथे शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव पाहावयास मिळतो. उत्तर आहे धामापूर या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बांधलेला तलाव पाहावयास मिळतो. प्रश्न क्रमांक 53, आंबा व काजू या फळांच्या संशोधन केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठिकाण हे आहे वेंगुर्ले. प्रश्न क्रमांक 54, महाराष्ट्रात नारळाचे सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नारळाचे क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 55, हेमेटाइट व क्वार्टझाइट पट्ट्यातील लोहखनिज साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात टिंबटिंब येथे आहेत. उत्तर आहे रेडी या ठिकाणी हेमेटाइट व क्वार्टझाइट पट्ट्यामधील लोहखनिज साठे आहेत.
प्रश्न क्रमांक 56 मालवण येथे विकसित होत असलेला आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा तर राज्यातील पहिले व एकमेव सागरी उद्यान राजा शिवछत्रपती सागरी उद्यान या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 57 राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा ठरण्याचा मान टिंबटिंब या जिल्ह्यास मिळाला आहे. उत्तर आहे सिंधुदुर्ग या जिल्ह्यास पहिला पर्यटन जिल्हा म्हणून मान मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 58 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात रांगोळी तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा टिंबटिंब हा दगड सापडतो. उत्तर आहे शिरगोळा हा दगड सापडतो. प्रश्न क्रमांक 59 पुण्याजवळ पानशेत येथे अंबी धरणावर अंबी नदीवर बांधण्यात आलेला धरणाच्या जलाशयास टिंबटिंब असे म्हणतात. उत्तर आहे तानाजी सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 60 नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी व इंडियन ड्रग्स लॅबोरेटरी या संस्था कोणत्या एकाच शहरामध्ये आहेत? उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहेत. प्रश्न क्रमांक 61 पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे शहाजी सागर या नावाने पुणे जिल्ह्यातील माणिकडोह धरणाच्या जलाशयास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 62 वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेल्या जलाशयास येसाजी कंक या नावाने ओळखले जाते. वेळवंडी या नीरेच्या उपनदीवर पुणे जिल्ह्यात भाटघर येथे बांधलेल्या धरणाच्या जलाशयास येसाजी कंक जलाशय या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 63 पुणे शहराला पाणी पुरवठा करणारा खडकवासला हे धरण मुठा नदी आणि टिंबटिंब व टिंबटिंब या तिच्या उपनद्यांवर बांधण्यात आले आहे. उत्तर आहे अंबी व मोसी या दोन उपनद्यांवर बांधण्यात आलेले आहे हे खडकवासला धरण. प्रश्न क्रमांक 64 पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील भाटघर येथे 1928 मध्ये वेळवंडी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणास तत्कालीन मुंबई इलाख्यातील गव्हर्नर टिंबटिंब यांचे नाव देण्यात आले होते. उत्तर आहे लॉईड यांचे नाव देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 55 प्रश्न क्रमांक 65 फुरसुंगी व जुन्नर हा पुणे जिल्ह्यातील भाग कोणत्या पिकाच्या उत्पादनाशी निगडीत आहे? उत्तर आहे कांदा व लसूण या उत्पादनाशी निगडीत आहे. प्रश्न क्रमांक 66 भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन कंसात BAIF ही संस्था पुण्याजवळ टिंबटिंब येथे आहे. भारतीय ॲग्रो इंडस्ट्रीज फाउंडेशन ही संस्था उरुळी कांचन या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 67 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी कंसात यशदा ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे राज्यात टिंबटिंब येथे नॅशनल फिल्म
अकायूचे कार्यालय आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 69, टिंबटिंब येथील गणपतीस गिरिजात्मक असे संबोधले जाते? उत्तर आहे लेण्याद्री येथील गणपतीस गिरिजात्मक असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 70, राज्यातील टिंबटिंब या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून गौरवतो? उत्तर आहे पुणे या शहरास आपण विद्येचे माहेरघर म्हणून गौरवतो. प्रश्न क्रमांक 71, पुण्याजवळ टिंबटिंब येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कंसात नॅशनल डिफेन्स अकॅडमी कार्यरत आहे? उत्तर आहे खडकवासला या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 72, सेंट्रल वॉटर पॉवर रिसर्च स्टेशन कंसात CWPRS राज्यात टिंबटिंब या ठिकाणी कार्यरत आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 73, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र 1997 पासून राज्यात कार्यरत कोठे आहे? उत्तर आहे मांजरी या ठिकाणी, हडपसर जवळील मांजरी या ठिकाणी द्राक्ष संशोधन केंद्र कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 74, इसवी सन 1946 स्थापन झालेला व नंतरच्या काळात आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून ख्यातनाम झालेली संस्था कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 75, इसवी सन 1974 स्थापन झालेली वसंतदादा इन्स्टिट्यूट राज्यात कोठे आहे? उत्तर आहे मांजरी पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 76, वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था ही सहकारी क्षेत्रातील प्रगत संशोधन संस्था टिंबटिंब येथे आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 77, पुण्याजवळ उरसगाव येथे मोसी नदीवर बांधण्यात आलेल्या धरणाच्या जलाशयास टिंबटिंब या मराठा वीराचे नाव देण्यात आलेले आहे? उत्तर आहे वीर बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 76, पुण्याजवळ टिंबटिंब येथे स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे? उत्तर आहे हिंजवडी या ठिकाणी विकसित होत आहे. प्रश्न क्रमांक 69, इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून जुन्नरच्या टिंबटिंब येथे घाटमाथा व तळकोकण यांच्यामध्ये व्यापार व दळणवळण चालत होते. तो घाट कोणता आहे? उत्तर आहे नाणेघाट. प्रश्न क्रमांक 80, पुणे जिल्ह्यातील नाणेघाटातून टिंबटिंब जिल्ह्यात उतरता येते? उत्तर आहे ठाणे या जिल्ह्यामध्ये उतरता येते. प्रश्न क्रमांक 81, खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका ही संशोधन संस्था टिंबटिंब या शहरामध्ये आहे? उत्तर आहे पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 82, कृष्णा व कोयना यांचा प्रतिसंगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे झाला आहे? तर आहे कराड या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 83, सातारा जिल्ह्यात टिंबटिंब व परिसरात कांदा व लसूण यांचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते? उत्तर आहे लोणंद
या ठिकाणी कांदा व लसूण या पिकाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. प्रश्न क्रमांक 84, कृष्णा व वेण्णा यांचा संगम सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब येथे झाला आहे. कृष्णा आणि वेण्णा या दोन नद्यांचा संगम माहुली या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 85, राज्यात मधुमक्षिका पालन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले थंड हवेचे ठिकाण हे आहे महाबळेश्वर. या ठिकाणी मधुमक्षिका पालन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 86, कृष्णा व कोयना यांच्या संगमावर वसलेल्या टिंबटिंब या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांची समाधी आहे. उत्तर आहे कराड या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 87, सन 1967 मध्ये राज्यातील काही भागात भूकंपाचा तडाखा बसला. या भूकंपाचे केंद्रस्थान कोठे होते? उत्तर आहे कोयना सातारा या ठिकाणी होते. प्रश्न क्रमांक 88, ज्वारी, सिट्रोनेला, मका, करडई, ऊस, कापूस यांसारख्या पिकांच्या सुधारित जातींचे संशोधन करणारी निंबकर कृषी अनुसंधान संस्था टिंबटिंब येथे आहे. उत्तर आहे फलटण सातारा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 89, भारहूत कंसात जबलपूर व कुंडा कंसात अलिबाग येथील स्तूपांवर सातारा जिल्ह्यातील टिंबटिंब गावाचा उल्लेख आढळतो. उत्तर आहे करहाट, आत्ताचे कराड. प्रश्न क्रमांक 90, हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेपासून लष्करात भरती होण्याचे प्रमाण टिंबटिंब जिल्ह्यात महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यांपेक्षा आजही जास्त आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 91, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इसवी सन टिंबटिंबमध्ये काले, तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. उत्तर आहे 1919 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काले, तालुका कराड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 92, इसवी सन टिंबटिंबमध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे स्थानांतरित करण्यात आले. उत्तर आहे 1924 मध्ये रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय स्थानांतरित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 93, छत्रपतींच्या वंशजांच्या टिंबटिंब येथील गादीस थोरली पाती म्हणून संबोधले जाते. उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 94, इसवी सन 754 मधील टिंबटिंबच्या ताम्रपट सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. इसवी सन 754 मधील टिंबटिंबच्या ताम्रपटात सातारा जिल्ह्यातील अनेक गावांचा उल्लेख आढळतो. उत्तर आहे सामनगड येथील ताम्रपटात. प्रश्न क्रमांक 95, बहे कंसात रामलिंग, औदुंबर कंसात दत्तात्रेय व नरसिंगपूर कंसात नृसिंह
ही सांगली जिल्ह्यातील पवित्र स्थळे कोणत्या नदीच्या काठी वसलेली आहेत? उत्तर आहे कृष्णा नदीच्या काठी वसलेली आहेत. प्रश्न क्रमांक 96. तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले पश्चिम महाराष्ट्रातील ठिकाण कोठे आहे? उत्तर आहे तंतुवाद्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हे पश्चिम महाराष्ट्रात मिरज या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 97. मच्छिंद्रगड व प्रचितगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 98. लातूर जिल्ह्यातील उदगीर बरोबरच सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हे ठिकाण हे अडकित्ते बनवण्याच्या उद्योगाशी निगडीत आहे. उत्तर आहे बागणी हे ठिकाण. प्रश्न क्रमांक 99. सांगली जिल्ह्यातील टिंबटिंब हे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव होय. उत्तर बहे बोरगाव. प्रश्न क्रमांक 100. पंचगंगा व कृष्णा यांच्या संगमाजवळ टिंबटिंब हे श्री दत्तात्रयांचे क्षेत्र वसलेले आहे. उत्तर आहे नरसोबाची वाडी कोल्हापूर.